जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आत्ता जे डेमोमध्ये तुम्ही लोगो बघितले, तर असेच तुम्हाला एकदम प्रोफेशनल लोगो बनवायचे असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। आणि भावांनो, तुमचं यूट्यूब चॅनल असेल किंवा इंस्टाग्रामला पेज असेल किंवा इतर कुठं पण तुम्हाला लोगो जो तुम्ही यूज केला व्हिडिओमध्ये किंवा कुठं पण, तर तुमचा जो व्हिडिओ आहे किंवा PNG ती एकदम HD क्वालिटी आणि एकदम प्रोफेशनल दिसते। तर त्यासाठी तुम्हाला लोगो हा एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे व्हिडिओमध्ये, ठीक आहे। फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये लोगोशिवाय कोणती गोष्ट प्रोफेशनल दिसत नाही आणि तुम्ही बनवला हे पण कळत नाही, किंवा तुमच्या चॅनलचं किंवा तुमचं नाव म्हणजे त्या लोगोमध्ये असतं, ठीक आहे। तर असे मी आता तुम्हाला डेमोमध्ये लोगो दाखवले, असे लोगो तुम्हाला बनवायचे असतील तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। आणि मी जे व्हिडिओमध्ये PNG यूज करेल लोगोची, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबची, ते तुम्हाला हवे असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण ते जीप फाईलमध्ये असेल तर जीप फाईलचा पासवर्ड जो तुम्हाला कुठं पण व्हिडिओमध्ये शो होईल। तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। आणि जीप फाईलचा पासवर्ड मी हा 10 सेकंदासाठी ठेवणार आहे, कुठं पण, एक तर म्हणजे व्हिडिओमध्ये कुठं पण असू शकतं। तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता, ठीक आहे। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी असेच आपल्या चॅनलवरती इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन येत असतो आणि आपल्या चॅनलवरती डेली स्टेटस एडिटिंगचे व्हिडिओ अपलोड करत असतो। तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजचे लोगो बनायच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा। ओके, तर काहीच आपल्याला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर तुमच्या समोर याला असा काय इंटरफेस येईल। तर आपल्याला करायचं काय, सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकतील हे टेक्स्टचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले इथं तुम्हाला तुमचं जे पण चॅनलचं नाव असेल ते नाव तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे। तर सिम्पली तुम्हाला जे नाव तुमचं चॅनल असतं ते लिहून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये माझं नाव राहुल पाटरे, तुम्हाला माहिती मी चॅनलला तेच नाव दिलेलं आहे, आणि ते नाव आहे जे खूप मोठं होत आहे, लोगोवरती बसणार नाही। तर मी सिम्पली RP म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म करून क्रिएशन असं तुम्हाला लिहून दाखतोय, कारण की तुमचे जास्त भावांचे चॅनल हे क्रिएशनवरूनच असतात, ठीक आहे, शॉर्टकटमध्ये। तर मी सिम्पली माझं राहुल पाटरे, तर मी RP क्रिएशन असं लिहितोय, ठीक आहे, बघू शकता। अशा प्रकारे मी शॉर्टकटमध्ये लिहितोय, ठीक आहे। तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव जे असेल ते तुम्ही लिहून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, सगळ्यात पहिले आपल्याला इकडं याचं ऑप्शन दिसत असेल खाली, बघू शकता, इथं तुम्हाला खाली याच्यावरती लक्ष द्यायचं आहे, बघू शकता, यावरती येवरती आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला पाऊंडमध्ये जायचं आहे, आणि इथनं तुम्हाला एक पाऊंड सिलेक्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता, जो मी यूज करत आहे तोच तुम्ही, नाही तुम्हाला दुसरे पण पाऊंड आवडत असतील याच्यामध्ये, जो यूज करायचा आहे तो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। पण मी एक तुम्हाला फक्त दाखवतोय, ठीक आहे। तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। असं नाही की मी ह्योच घेतोय आणि मी सांगतोय म्हणून हाच घ्या, तुम्हाला जो योग्य वाटत असेल तो तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे। सगळ्यात पहिले आपल्याला याच्या टोकनवरती यायचं आहे, बघू शकता, आणि याला इनेबल करायचं आहे। आणि याचा जो कलर आहे आपल्याला इथं ब्लॅकच ठेवायचा आहे, ठीक आहे, बघू शकता, ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्या, दुसरा कलर येत असेल तर ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे शॅडोवरती, शॅडो ऑन करायचा आहे। आणि याची जी लेंथ आहे बघू शकता, तुम्हाला इथं 100 दिसत आहे, ही तुम्हाला 60च्या आसपास ठेवायची, ठीक आहे। आपण 60वरती ठेवूया। 60वरती ठेवल्याच्या नंतर याला ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर तुम्हाला बघू शकता इम्बॉसवरती क्लिक करायचं, याला इनेबल करायचं आहे। बघू शकता, थोडंसं काहीतरी चेंजेस दिसेल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं ठेवू शकता। बघू शकता, अशा प्रकारे मी ठेवतोय, तर तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचं असेल तर ठेवू शकता। याला ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर त्यानंतर करायचं काय, तुम्हाला याला 3D मध्ये बनायचं असेल तर इकडे बघू शकता 3Dचं पण ऑप्शन दिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, कमी साईज जास्त साईज पण करू शकता 3D मध्ये, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। आपण 1 2 3 वरती ठेवूया, ठीक आहे, 3 वरती ठेवलेलं आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला वरती यायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता परत आपल्याला इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरीवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथं तुम्हाला 4 लोगो दिलेले आहे मी, आणि हे लोगो हवे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता, कारण की व्हिडिओच्या मटेरियल जे आहे हे लोगो तुम्हाला जीप फाईलमध्ये मिळणार आहे, आणि जीप फाईलचा पासवर्ड कुठं पण व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। आणि बघू शकता यातून मी आता 1 नंबरला एक यूट्यूबचा लोगो सिलेक्ट करतोय, ठीक आहे। यूट्यूबचा लोगो सिलेक्ट केल्याच्या नंतर याला असं इथं तुम्हाला ओके करायचं आहे, आणि ओके केल्याच्या नंतर याला असं इथं ठेवायचं आहे, इथं घ्यायचं आहे, बघू शकता, आणि छोटं करायचं आहे। छोटं केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे इथं दिसेल, याला तुम्ही थोडंसं इकडं सरकून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। आपल्याला लोगोवरती क्लिक करायचं आहे, आणि इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे,
आणि तुम्हाला इथं टोकनचं ऑप्शन दिसेल यावरती यायचं आणि याला ओके करायचे. ओके केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे आपल्याला 1 किंवा 2 वरती ठेवायची, तुमच्या हिशोबाने बघू शकता. पण हे 2 वरतीच ठीक राहील, ठीक आहे. तर मी 2 वरती ठेवत आहे अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, आपल्याला या नावावरती क्लिक करायचं आहे चॅनलच्या. आणि तुम्हाला याचा कलर जो आहे चेंज करायचा असेल तर चेंज पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथं कलरवरती जाऊन तुम्हाला जो कलर ठेवायचा असेल तो कलर तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण भावांनो, व्हाईट कलर हा प्रत्येक व्हिडिओवरती मॅच होऊन जातो आणि तुम्ही शक्यतो व्हाईटच कलर ठेवा, कारण की व्हाईट कलर जो तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा कुठं पण मॅच होऊन जातो, ठीक आहे. तर मी इथनं व्हाईट कलर ठेवत आहे. बघू शकता तुमचा लोगो एकदम परफेक्टपणे ॲड झालेला आहे, एकदम प्रोफेशनली बनून रेडी झालेला आहे. आता यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. आता फक्त तुम्हाला इथं बघू शकता, इथं 4 नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथं कलरच्या साईडला 2 नंबरचा ऑप्शन दिसत असेल यावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता सेव्हचं ऑप्शन यावरती जायचं आहे आणि सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करून इथं तुम्हाला याच्यावरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला चॉईस याची जी आहे अल्ट्रा अल्ट्रा सिलेक्ट करायची. अल्ट्रा म्हणजे एकदम फुल एच डीमध्ये थोडासा पण तुमचा म्हणजे एकदम प्रोफेशनल दिसन, फाटणार बिटणार नाही, ठीक आहे. एकदम अगदी भारीमध्ये सेव्ह होऊन जाईल. वरती सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे भावनो, ठीक आहे. तर बॅक यायचं सेव्ह होत आहे, थोडंसं आता वेट करून घ्या. बघू शकता त्यानंतर करायचं काय, कलर चेंज करायचा असेल तर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला हेच चॅनलचं नाव असेल किंवा तुमचं इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचं नाव हेच असेल तर माझं सगळं नाव राहुल पाटरेचे कुठं पण, तर मी बघू शकता मी हेच ठेवतोय. तुम्हाला करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं, याला डिलीट करायचं. डिलीट केल्याच्या नंतर परत आपल्याला इथं तुम्हाला बघू शकता प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. गेट फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा आपण यूट्यूबचा घेतला होता, तर आता आपल्याला याच्यावरती काय करायचं, एक इंस्टाग्रामचा घ्यायचा आहे, ठीक आहे. इंस्टाग्रामचा लोगो घेतल्याच्या नंतर याला पण छोटं करायचं आहे, असं छोटं करायचं आणि इथं तुम्हाला याला असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे याला पण इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट केल्याच्या नंतर याच्यावरतं पण तुम्हाला शॅडो ऑन टोकन ऑन करायचं आहे आणि याची जी 2 वरतीच ठेवायचं आहे, ओके करायचं आहे आणि शॅडोवरती यायचं आहे. शॅडो ऑन करायचा असेल तर करू शकता, नाही तर नाही केला तरी चालेल, नकाच करू शक्यतो, ठीक आहे. अशा प्रकारे राहून द्यायचं आहे आणि हे पण तुम्ही ऑन करू शकता तुमच्या प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे एकदम भारी व्हिडिओ बनून जाईल तुमचा. हे सॉरी ते लोगो बघू शकता, ओके करायचं आहे आणि याला पण सेव्ह करून घ्यायचा आहे. तो तुमचा यूट्यूबचा झाला. आता हा तुमचा इंस्टाग्रामचा लोगो होऊन जाईल. दोन्ही पण लोगो तुमचे इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचे झालेले. आता करायचं काय, तर तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचं आणि याला पण त्याच प्रकारे सेव्ह करायचं आहे. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूबचा लोगो कसा बनायचा, जो आपण व्हिडिओवरती आपल्या चॅनलचा लोगो सर्च केल्यावर येतो, बघू शकता तुम्ही गोलमध्ये दिसतो, तो लोगो कसा बनायचा. त्यासाठी आपल्याला तो लोगो कसा बनायचा ते सांगतोय. इथनं ओके करायचं आहे. 4 नंबर परत 1 नंबरच्या याच्यावरती यायचं आहे. असा काही तुमच्यासमोर इंटरफेस येईल. इथं तुम्हाला आहे प्लसच्या याच्यावरती सॉरी टेक्स्टच्या नावावरती क्लिक करून याला डिलीट करून घ्यायचं आहे. इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, शेपच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि गोल शेप तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि इथं कलर दिलेला आहे भावना, बघू शकता. तुम्हाला जो कलर आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी जो घेतोय तो घेऊ नका किंवा घ्यायचा असेल तर घ्या, मी असं बोलत नाही काही घेऊ नका, पण मी जसं करतोय तसं नका करू. तुम्हाला दुसरा कलर आवडत असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर मी इथनं सिम्पली एक कलर चॉईस करीत आहे, मी ब्लॅकमध्ये असा कलर घेतोय, ठीक आहे. बघू शकता ओके करायचं आहे. सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे, सॉरी 3 नंबरच्या, आणि सगळ्यात पहिले टोकनवरती येऊन आपल्याला ऑन करायचं आहे आणि याचा जो व्हाईट कलर दिसतोय तो आपल्याला ब्लॅक करून घ्यायचा आहे, टोकनचा कलर, ठीक आहे. अशा प्रकारे आणि याची जी लेंथ आहे तुम्हाला 2 वरती ठेवायची, 2 किंवा 2 वरतीच ठेवा, ठीक आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर करायचं काय, इकडं शॅडो दिसत असेल, शॅडोला ऑन करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे आणि 10 वरतीच राहून द्यायचं आहे, ठीक आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे. याला ऑन करायचं असेल तर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकता. असं काय नाही की मी तुम्हाला सांगतोय, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या लोगोमध्ये आणखीन फीचर ॲड करायचे असेल वेगळे तर ते पण करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे याला घ्यायचं आहे. घेतल्याच्या नंतर करायचं काय, आता इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं टेक्स्टमध्ये यायचं आहे. टेक्स्टमध्ये आल्याच्या नंतर याला इकडे खाली सरकून घ्यायचं आहे थोडंसं, यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चॅनलचं नाव लिहून घ्यायचं आहे. तर सिम्पली आपल्याला पहिले जे तुमचे 2 अक्षरे असतील, कोणतं बी एस पी क्रिएशन, आपलं शुभम भाऊचं एस पी क्रिएशन किंवा काही पण असो, कोणतं पण क्रिएशन, तर तुम्हाला तशा प्रकारे लिहून घ्यायचं. तर मी इथं माझं लिहून घेतो आहे आर-पी, ठीक आहे. अशा प्रकारे ओके करायचं आहे आणि याला झूम करून घ्यायचं आहे, बघू शकता. झूम केल्याच्या नंतर असं तुमचं जे असेल ते एस के, एस पी, आर पी, आर ए, आर के, कोणतं पण तुम्ही घेऊ शकता जे तुमच्या चॅनलचं नाव असेल. तर तुम्हाला बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्याच्या नंतर इथं यायचं आहे तुम्हाला, बघू शकता पाऊंडमध्ये यायचं आहे आणि इथनं तुम्हाला हा वाला पाऊंड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, मी जो सिलेक्ट करीत आहे हाच सिलेक्ट करा तुम्ही भावांनो, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता मी पाऊंड सिलेक्ट करीत आहे, हा वाला पाऊंड सिलेक्ट करून घ्या आणि याची जी ड्युरेशन आहे अशा प्रकारे तुम्ही घेऊन टाका. ठीक आहे, बघू शकता. आणि याचा कलर जो आहे आपल्याला कलर चेंज करायचा आहे, तर आपण कलरवरती क्लिक करूया. सगळ्यात पहिले इथं वरती यायचं आहे, कलरमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला जो कलर आवडत असेल तो कलर सिलेक्ट करून घ्यायचा. तर सिम्पली मी हा कलर घेत आहे, ओके करायचं आहे. इथं तुम्हाला टोकनवरती यायचं आहे, याला इनेबल करायचं आहे आणि याचा कलर जो आहे तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे आणि 3 वरती ठेवायचा आहे. ठीक आहे, 3 वरती ठेवा आणि याला ओके करायचं आहे, असं झूम करायचं आहे, ओके करायचं आहे. खाली तुम्हाला इनबॉक्सवरती यायचं आहे, याला पण इनेबल करायचं आहे. थोडंसं तुम्ही असं ॲडजस्ट करून घेऊ शकता, याला घुमून घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं शॅडोवरती यायचं आहे, शॅडो ऑन करायचा आहे याचावाला. ठीक आहे, ब्लॅकच राहून द्यायचं आहे मागले, ओके करायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं टेक्स्टमध्ये येऊन जे पण पुढं क्रिएशन नाव असेल ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर सिम्पली मी इथं क्रिएशन लिहून घेतो आहे. तर मी क्रिएशन लिहिलेलं आहे, ओके करायचं आहे, ओके करायचं आहे आणि याला असं थोडंसं घुमून खूप छोटं झालं आहे, आपण दुसरं सिलेक्ट करूया. प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं याला याची साईज पहिले तुम्ही झूम करून घ्या, नाही तर छोटं होऊन जातं. आत्ता बघितलं ना तुम्ही कसं झालं तसं. ठीक आहे, तर क्रिएशन लिहून घेतो मी परत. ओके, क्रिएशन लिहिलं आहे, ओके करतो आणि त्याला इथं तुम्हाला खाली सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, छोटं करायचं आहे इथं आणि तुम्हाला इथं सगळ्यात पहिले कलरमध्ये जायचं आहे आणि याचा जो कलर आहे तुम्हाला चूज करून घ्यायचा आहे, चॉईस करून घ्यायचा आहे, कोणता कलर तुम्हाला ठेवायचा आहे. ठीक आहे, तर मी इथनं एक कलर चॉईस करून घेतो. बघू शकता हवाला घेतला आहे, ओके करतो आणि टोकनवरती यायचं आहे आपल्याला. सॉरी, सगळ्यात पहिले आता आपण पाऊंडवरती जाऊया आणि इथं तुम्हाला जो पाऊंड ॲड करायचा असेल तो तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पाऊंड ॲड केल्याच्या नंतर टोकनवरती यायचं, टोकन ऑन करायचं आहे आणि खाली आपल्याला याच्यावरती यायचं आहे, बॉसवरती याला इनेबल करायचं आहे. ओके, त्यानंतर पूर्णपणे तुमचा लोगो आता बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला थोडंसं याला परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे फक्त. ठीक आहे, बघू शकता असं प्रकारे थोडंसं छोटं करूया. अशा प्रकारे पूर्णपणे तुमचा लोगो बघू शकता, एकदम 3D मध्ये एकदम कडक लोगो तयार झालेला आहे. आता करायचं काय, इथं शेववरती क्लिक करायचं आहे आणि तर याच्यावरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला सेववरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये अल्ट्रामध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे भावांनो. ठीक आहे, इथं सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.